दुसरा रविवार आणि तो दुसरा पार्ट असेल आपला महागमनाचा। सो मित्रांनो आपले जुने मित्र ओंकार बस काय आज आगमन खूप दिवसानंतर भेटलास आणि नेमकं आज आने नाही हिरा बाजार इच्छापूर्तीचे कार्यकर्ते वर्ष आहे या वर्षी मंडळाचं कोरोना पण नाही आहे। हाँ बोल अभी जस्ट पूर्ण पायी चालतो ठीक आहे। पाऊस बघत नाही की गरमी बघत नाही ठीक आहे। खाणं पिण्याचा तर टाइम गेलाच आहे। काही सकाळी नाश्ता पण केला नव्हता सांगितलं मला त्यांनी ब्लॉग मध्ये नाही। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो, मी गणेश आठवे, तुमचं पुन्हा एकदा आपला यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आहे 21 ऑगस्ट, महागमनाचा दुसरा रविवार आणि तो दुसरा पार्ट असेल आपला महागमनाचा। सो मित्रांनो आज भरपूर उशीर झालेला आहे आणि आपल्याला आता म्हणजे पहिलं बकरी अड्ड्याला जायचं आहे आणि दुसरं म्हणजे आता हाय मी भाई कळायला बकरी अड्ड्याला जायचं आहे आणि नंतर बघू आता तिकडे धारावीचा गज वगैरे पण निघतो आहे आणि आता चंदनवाडी पण निघेल थोड्याच वेळात। तो आजचा असेल हा दुसरा पार्ट जो महागमनाचा 21 दिवस आणि तुम्ही 2 दिवस सलग पाहिलंच असेल की खूप धावपळ होती, जास्त धांदल होती आणि स्वतः जास्त उशीर न करता लवकरच आपण बकरी अड्ड्याकडे जाऊया। चला धारावीचा गजब चंदनवाडीवरून काम सुरू धारावीचा गजवक्र 2022 फर्स्ट लुक। मूर्ती आता थोड्याच वेळात निघेल। धारावीचा गजवक्र
आता पाहिलं असेल की धारावीचा गजवक्र वगैरे आगमन वगैरे झालेलं आहे आणि आता खेतवाडीचा महाराजा पण तुम्ही पाहिला असेल. तर आता आपल्याला भेटलेत आपले जुने मित्र ओंकार. ओंकार काय बोलशील? बस काय आज आगमन खूप दिवसानंतर भेटलास आणि नेमकं आगमनाच्या वेळेत दिसलात आज. आणि गणेशला तर बोलायला गेलं तर 2 वर्षांनंतर विसर्जनानंतर आज. आणि आगमनाला बोललो ना तर हा आपला असतो आणि आता आपला हा तुम्हाला ओळखतच असेल आपला पार्टनर आणि ओंकार. चला मग आता कुठे जायचं आपण? आता कामाटीपुराचा गणपती निघतोय सतीजांच्या कारखान्यावर, त्यानंतर अखिल चंदनवाडीचं आगमन. चालेल आता आपण चला मग डायरेक्ट आता आपण आपल्या पुढच्या लोकेशनला जाऊया. आपलं सतीश दादाच्या कारखान्यात जाऊया. इकडे पण आगमन जोरात आहे. चला मग.
7वी गल्ली, खेतवाडी 7वी गल्ली, खेतवाडीचा मोरिया बघा तुम्हाला मागे दिसत असेल, खेतवाडीचा मोरिया. तो मित्रांनो पाठी आहे मुंबईचा मोरिया. आगमनाला सुरुवात झालेली आहे, तुम्ही पाहू शकता मागे. मुंबईचा मोरिया मित्रांनो, कामाडीपुरा 2री गल्ली, मुंबईचा मोरिया. आणि आपल्याला आपला मित्र भेटलेला आहे, तो गेल्या वर्षी पण भेटलेला परची मूर्ती होती. आणि यावर आगमन सुरुवात झालेली आहे. आगमन वगैरे कसं झालं? एकदम चांगलं झालं. आता बघ होते, आता आपल्या एरियामध्ये पोहोचेल तेव्हा अजून आहे जल्लोष. चालेल चालेल, चल भावा भेटूया, चल. पीछे जाना उधर साइड के लिए. मित्रांनो, तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये आहे ना, आज पप्पांचं आगमन बघायला भेटतील. तो आता पाठीचा पूर्ण लाईनच लागले. भरपूर तुम्ही आता गणपती बघितले असतील. मुंबईचा मोरिया आता शेवटला गेला. आता मुंबईचा मोरिया गेला म्हणजे आगमन वगैरे झालं. आणि आता समोर बघा लाईनच लागले, तिथून दिसणार नाही. कुंभारवाड्याचा सुरू करतात. फक्त बाप्पा ॲडमिन प्रथमेश शिरोडकर. काय बोलतो भाई? मस्त. तुम्ही असे सगळ्यांनी फॉलो करा फक्त बाप्पा आणि माझा गंडा पेजला. लवकरात लवकर फॉलो करा. बोल बोल बोल. लवकरात लवकर माझा गंडा आणि फक्त बाप्पा पेजला फॉलो करा इंस्टाग्रामवर. आणि आमच्या भावाचे ब्लॉग्स बघत राहा. तुम्ही पाहू शकता किती मार्चचा राजा. किती मार्चचा राजा. आगमन सुरुवात झालेली आहे. आस्ते आस्ते जाऊंगा.
भाजी गेली पण डब्यात. शिरा बाजारच्या इच्छापूर्ती आगमनाला सुरुवात झालेली आहे. शिरा बाजारच्या इच्छापूर्तीचं आगमन झालेलं आहे आणि आपल्याला येथे मोहन भाऊ हे शिरा बाजार इच्छापूर्तीचे कार्यकर्ते. बोलतील भाऊ आगमन म्हणजे कसं गेलं आगमन? 51 वर्ष आहे या वर्षी मंडळाचं. कोरोना पण नाही आहे यावर्षी. खूप धूमधडाक्यामध्ये करायचं आहे. पूर्ण 2 वर्षाचं यावर्षी आम्ही एकदमच करून टाकणार आहे. आगमन एकदम मजेत आणि तुमचं साथ असंच राहू दे. गणेश भाऊ तुमचा साथ असंच राहून दे आमच्याबरोबर. धन्यवाद. नक्की भाऊ भेटत राहूया. मंडळ आहेत नक्की येईल मी. चला. कोटचा राजा पण आलेला आहे. सुरुवात झालेली आहे कोटचा राजाची. अशीच केली पाहिजे. इकडे तिकडे मागे मागून नमस्कार. काय बोलता भावेश? आगमन झालं का नाही? चालू झालं. फोटोग्राफर काय कराय
मित्रांनो मागे आहे कुंभारवाड्याचा गणराज. कुंभारवाडा तिसरा कुंभारवाड्याचा गणराज आहे. ज्या आगमनाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो आता क्षण जवळ आलेला आहे. आणि तो आता मित्रांनो आता आम्ही चंदनवाडीचा गणपती आता थोड्याच वेळात निघेल. आणि खूप म्हणजे सकाळपासून नुसतं गणपती इथून तिथून बाप्पा दिसतात आहे आता. आणि चंदनवाडीला बहुतेक आज यावर्षी म्हणजे खूपच लेट झालेला आहे. नाहीतर दिवसात निघतो चंदनवाडी, पण आता भरपूर लेट झालेला आहे. तुम्हाला आता मी गणपती डायरेक्ट मित्रांनो आता आपल्या लाडक्या गोड गणपतीच्या आगमनाला सुरुवात झालेली आहे. तो आपण डायरेक्ट आता तिकडे बकरी अड्ड्यावरच जाऊया. आपण डायरेक्ट जाऊया वर्कशॉपवर. चला. हाँ बोल. अभी जस्ट मंडप से बाहर निकाला है. अरे अभी निकला. चल फटाफट खींचने. चल करता रुक फोन. चल भावे चल. एक मिनिट. छतरी का तेरा ही सहारा है.
तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल चिंतामणी नगरी टी शर्ट घ्यायला आलेलो चिंतामणीचे आगमनाचे. तर आता आगमन वगैरे सगळं क्लिअर झालेलं आहे, म्हणजे आगमन वगैरे सगळं मस्त व्यवस्थित पार पडलेलं आहे. टी शर्ट घेतले 2 टी शर्ट होते. तर आता चाललो आहे लालबागला पण तुझं आगमन वगैरे आहे तर तिकडे जातो. तो मित्रांनो आता टी शर्ट घेतल्याच्या नंतर आता आम्ही आलो काळा चौकीमध्ये. बाळगणेशचा बल्लाळेश्वर आगमन आहे चालू झालेलं आहे. तो आपण आता डायरेक्ट तिकडे जाऊया. बाळगणीचा बल्लाळेश्वर करून आता चिंचपोकळीला आलो आहे आम्ही लोक. आणि आर्थर रोडच्या विघ्नहर्त्याला आलो आहे आणि समोर आर्थर रोडचा राजा पण आहे. तर आपल्याकडं आम्ही शेवटचं जे 2 गणपती आहेत ज्या जाता जाता आम्हाला भेटले ते आपण कवर करूया. चला डायरेक्ट आपण दर्शनालाच भेटूया. आर्थर रोडचा राजा
जरूर आहे.
आपण मंदिरात आलो आहे बाबांच्या, गणपती बाप्पा, बजरंगबली, माता महाकाली. मित्रांनो, आता आर्थर रोडच्या विघ्नहर्त्याचं पण आगमन झालेलं आहे. धूमधडाक्यात तुम्ही पाहिलंच असेल आणि खूप जल्लोष होता आणि हिंद पोकळी आर्टिस्टने एवढी धम्माल गेली, खूप मजा आली आणि आम्ही पण नाचलो. तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये. तर आपले आर्थर रोडचे खास स्पेशल सुजल आणि निखिल खास आमंत्रण केलं होतं. सो त्यांच्यासाठी आम्ही खास आलो होतो. हाय. आणि आपले भाऊ बंधू आणि आपले भावासारखेच आहेत. तर भाऊ काय बोलला तुम्ही, काय बोलशील सुजल आणि निखिल आगमन धूमधडाक्यात 2 वर्षानंतर झालं, काय बोलशील 2 शब्द आपल्या फॅमिलीला? 2 वर्षानंतर इतका उत्साह खूप आनंद होतो. ॲक्च्युली मी तर होतो की विघ्न आता कधी येणार आहे ॲक्च्युली आठवडा वेगळे असेल. आता खूप छान वाटतं आहे, विघ्न आता आला आहे, आता बसेल 10 दिवस आपल्यासोबत राहील. तर त्याची देखरेख आपण करूच. सांगायचं म्हणजे स्पेशली असं की गणेश आठवड्यांना एक आपल्या भावाला आपण जेव्हा तो इकडे उपस्थित झाला आहे तर खूप आनंद आहे, खूप भारी वाटतं, खूप मस्त वाटतं आहे. त्याने उपस्थिती दाखवली. आणि काय बोलशील निखिल, तू काय बोलशील? आता सुजल 2 शब्द बोललाय, आता निखिल तू दोन शब्द काय बोलशील? आता आपल्या मंडळाकडून थोडा एन्जॉय केला, खूप नाचला तुझ्या चॅनल खुशी दिसते आणि आता तो जरा व्यक्त 2 वर्षानंतर आपला चक्क मोठा जो सण असतो मुंबईचा, ज्यासाठी मुंबई ओळखली जाते, तो आज साजरा होतो. एवढा लॉकडाऊनच्या कोविडच्या काळानंतर खूप भारी वाटते, खूप धमाल येते इकडे. जे मित्र होते आपले भावासारखे ते निखिल आणि सुजल आणि आपलं मनोगत व्यक्त केलं आणि असंच आता आपण अजून एन्जॉय करूया. बघा अजून
ढोल वाजतोय, आगमन आता चालू आहे आणि वाजले 11:30. एवढा आनंद आणि आजचा जो 21 तारखेचा जो ब्लॉग होता ना मग आगमनाचा, खरंच खूप धमाल आली. आणि शेवटला मी आर्थर रोडच्या विघ्नहर्त्याला संपवतोय आणि परत खूप लेट झाला आणि ब्लॉग पण भरपूर मोठा झाला आहे. सुजलचे आई वडील हाय काय हवा कशी आहेत, बरे आहेत ना? हे आहे सुजलचे मम्मी पप्पा दोघे. बाय, टेक केअर. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या. चालेल, चला, धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. आगमन सोहळा पार्ट 2 मी पाहिलाच असेल आणि आपण आर्थर रोडच्या विघ्नहर्ता इथे जाऊन एंड केलं आहे आणि खूप मजा आली, खूप धमाल आली, खूप थकलो आहे. आणि आपला 12 वाजून पण गेले. आपला सोमवारचा तुम्हाला माहितीच आहे, श्रावणचा उपवास पण चालू झाला आहे आणि खूप थकलो आहे. सुजल आणि निखिल आपल्याला सोडायला आले इथपर्यंत, स्टेशनपर्यंत. तो आता जास्त उशीर न करता आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि पुढच्या संडेला 28 तारखेला 3रा ब्लॉग पडेल, म्हणजे 3रा पार्ट पडेल. तो आता तुम्ही 21 तारखेचा ब्लॉग जो आहे तो एन्जॉय करा. तू तो अपना भाई वीडियो का पार्टनर यार, क्या बोलता है भाई? बस बाय भाई सब कैसा लगा तुमको? बस एकदम धमाल आली. हाँ, पण आता भेटूया डायरेक्ट पुढच्या आठवड्यात, नेक्स्ट संडे महाआगमन पार्ट 3. मित्रांनो, आजचा महाआगमन सोहळा खूप जल्लोषात झालेला आहे. आणि तर तुम्हाला माहितीच असेल की आगमन आपला आजचा आर्थर रोडचा विघ्नहर्ता आणि आर्थर रोडचा राजा बाजूबाजूलाच बसतात. आणि आपण एंड केला तो आर्थर रोडचा विघ्नहर्ता होता आणि 2 आपले सदस्य पण भेटलेले होते. तुम्हाला माहिती आहे हे आपले भावासारखेच आहेत आणि याला ओळखत असेल निखिल, सुजल आणि आपला संकेत भाऊ. आणि सो आज रात्री काल रात्री 12 वाजता ती डेट रिलीज झाली, चिंतामणीचं आगमन, म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी. ही डेट एकदम लोकांना सरप्राईज म्हणजे एक्सायटेड होती आणि एवढं भारी वाटलं ना ऐकून. आणि सो खरंच आणि संडेला एक मोठं आगमन असेल, तो नक्की म्हणजे तुम्ही व्हिजिट करा. आणि बाजूला पण आपला आर्थर रोडचा जो गणपती बसतो गणेशोत्सवामध्ये तुम्ही नक्की या आणि नक्की भेट द्या. खूप मस्त मूर्ती आहे आणि आगमन पण जल्लोषात झाला आहे, तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायलाच भेटलं असेल. चला मग जास्त उशीर न करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. तो लाईक करायला विसरू नका. संकेत काय बोलला भाई? बस भाई, आपला भाई एकदम मदत कर, म्हणजे हेल्प तर करतोच आहे, पण एवढी हे करतोय म्हणजे काय म्हणतात, मेहनत एवढी करतोय ना की भाई एकदम सकाळी आपली कामं आटपून नंतर दुपारी पटकन येतो. पूर्ण लालबाग झाला, परळ झाला, भायखळा झाला, पूर्ण पायी चालतो. ठीक आहे, पाऊस बघत नाही की गरमी बघत नाही. ठीक आहे, खाणं पिण्याचा तर टाइम गेलाच आहे. काही सकाळी नाश्ता पण केला नव्हता, सांगितलं मला त्यांनी ब्लॉगमध्ये नाही सांगितलं, मी सांगतो. त्यांनी नाश्ता केला नव्हता, डायरेक्ट संध्याकाळी फक्त वडापाव खाल्लेला आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर या भाईच्या घरी लाडू आणि थोडंसं वेफर्स खाल्ले. बस आता त्याच्यानंतर घरी आता परत त्याचा उपवास आहे, उद्या परत आता उपवास चालू झालाय. उपवास आहे म्हणून भावाने आपल्याला जरा थोडंसं खाली पोट नाही आता वेफर्स वगैरे दिलेत. एवढं बरं वाटलं. चल, थँक्यू भाई, थँक्यू सुजल. मग तेच मित्रांनो, एवढी मेहनत करतोय तर प्लीज या गोष्टीवर तुम्ही सबस्क्राईब करा. बस, चला आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया, जो शनिवारी पण आहे आणि नंतर रविवारी 3रा पार्ट पडेल आपला महाआगमनाचा. रविवारी फुल धमाल आहे आणि शेवटचा संडे असेल, मग त्यानंतर आपला गणेश उत्सव सुरुवात होते, जो आपला 10 दिवस राहिलेत. तर आता चला मग कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा. चला, गणपती बाप्पा मोरया. गुड नाईट फ्रेंड्स. चला.